हाय गाईज, मी मृण्मयी पवार तर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे आपला डे 3. तर आजच्या डेमध्ये आपण काय करणार ते बघू. कारण की नॉर्मल हे तर 2 ब्लॉग झालेत. त्यात सेकंड डेला मी जास्त काय केलं नव्हतं, तर इतकं काय ब्लॉग तो झाला नाही आहे, तो छोटाच झाला आहे. तर हा बघूया किती मोठा ब्लॉग होतो आहे. कारण की मला इतकं येत नाही, तर मी विसरते मध्ये मध्ये की मी शूट पण करायचं आहे. कारण मला मग आता बघू, लक्षात राहिलं तर करूया या डे 3चं व्लॉग पूर्ण. आता जस्ट 3 राऊंड पूर्ण झाले. मी आता थोडंसं धावून असं वॉक करते, कारण की मला दमायला होते. थोडं बघूया, चला. तर हे असं सकाळ सकाळी दिसतं, लाईट्स वगैरे. लोक पण आता कमी आहेत, नंतर उजेड झाला की सगळे लोक येतात. मी इथे बाहेरचं राऊंड मारत होती, आता तर माझं थोडंसं वॉक, थोडंसं जॉगिंग दोन्ही झालेलं आहे. काल चप्पल खूप बेकार लागलेली, म्हणून मला सँडल घालून यावं लागलं. सँडल घालून चांगलं कम्फर्टेबल वाटतं, जिथे लागलं आहे तिथे जास्त दुखत नाही आहे. पण घरी गेल्यावर ते जास्त दुखेल, कारण की काल ते खूप एकदम दुखायला लागलेलं. आणि चप्पल पण माझी अनकम्फर्टेबल होती, म्हणजे शूज अनकम्फर्टेबल होते, जे जास्त लागले. तर मग त्याला मी थोडंसं औषध लावलं, त्यानंतर थोडं रात्री बरं होतं. आता ते ठीक आहेत, पोचले मी. तर आता आपल्याला जाऊन पियाची आहे कॉफी, ब्लॅक कॉफी आणि लेमन. मी ते सारखं पियत असते, कारण की मग मला भूक नाही लागत. आणि आपले 2 मील्स आहेत ते कंटिन्यू होऊन जातात. दिवसातनं पाणी खूप पित राहायचं आपल्याला. म्हणजे आता जर थोडीशी भूक तरी लागली तरी मी पाणी पिते, कारण की ते आपलं बॉडी सांगत असते की भूक लागली आहे, बट ती भूक नसते खरी. म्हणून मग मी थोडं पाणी पियत राहते. आणि दिवसातनं 6 ग्लास तरी कंटिन्यू पियतच असते, म्हणजे पूर्ण दिवसाचे, असे कंटिन्यूच नाही. तर इथे आता आपण आपली कॉफी घेतलेली आहे, त्यानंतर लिंबू. इथे मी कॉफी घेतली, आता लिंबू पण पिळलं आहे ह्याच्यात. तर तुम्ही गरम पाण्यामध्ये पण लिंबू पिळून घेऊ शकता आणि असं पण घेऊ शकता. मी असं घेते, आणि विदाऊट शुगरवाली कॉफी आहे ही, फक्त कॉफी आणि लेमन. सो आंघोळ करून झाल्यापासून मी काय केलं नव्हतं, टाईमपास नाश्ता बनवला वगैरे, आणि बस. मी नाही नाश्ता केला, मम्मीला बनवलेला आणि दादाला बनवलेला. तर त्यानंतर झालं, आम्ही थोडंसं फोनमध्ये टाईमपास केला. आणि आता जेवण बनवायचं आहे. तर आज आपण बनवणार खिचडी भात. तर आज भात करणार आहे, 1 टाईम भात आणि 1 टाईम चपाती. तर मग आता भात बनवायचं आहे, तर मी दाखवते कसं बनवते मी आता. बस का हम ग, एवढी डबवतेस किती. तर मी आता घेतलेलं आहे पिल्लू. कसं दिसतंय, हे आमच्या इथे मांजर आहे, तिने हे पिल्लू दिलंय. तर मग मी जस्ट फक्त घेऊन फिरायचं काम करते. असं जिच्याही नाटकली. एकच पिल्लू नाही, 4 पिल्लू आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर मम्मी आता ही साडी खोलून बघते की याच्यामध्ये
कसं काय आहे साडी व्यवस्थित आणि त्याचं ब्लाऊज पीस कसं आहे ते बघते. कारण की ती नवीनच साडी आहे आणि ती मला आवडली, तिला पण आवडली आहे, दोघींना पण. मग ते आता जरा बघते खोलून व्यवस्थित. आणि ती साडी जास्त करून मला आवडली तर मी त्याचं ब्लाऊज शिवते. आणि आज आम्ही जातोय तीच साडी आता फॉल फिटिंग आणि शिलाईला टाकायला. तर मग बघूया. तर आता मी आणि मम्मी चाललोय मार्केटला. हे बघा, मी आणि मम्मी आता मार्केटला जात आहे, भाजी वगैरे घेणार आणि मग तिथून मी जाणार राऊंडला. दुपारी नव्हती गेली तर मग आता जाणार. मी मम्मीसोबत बाजारात गेलेली, तर तिच्यासोबत भाजी वगैरे घेतली. साडीला आम्हाला शिलाई टाकायची होती, केलं. आणि मग नंतर मम्मीला मी भाजी घेऊन दिली आणि मग फुलं वगैरे सगळं काय घ्यायचं होतं ते एकत्र घेतलं आम्ही. आणि मग मी गेली सर्कलला. मम्मी आली परत घरी. ती बोलते मी घरी जाते, मी राऊंड मारायला येत नाही. मग मी एकटीच गेली होती आणि आता आली आहे. तर आता